नाही, आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे. कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्याला संधी देईल. तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे. आता राहिला मुद्दा माझा, मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे, तर शेजारी पाहू आजूबाजूला पुढे काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची, उमेदवारी मागायची. त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती, हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, आज आमच्या या परिसरामध्ये असलेला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडून मला संधी पक्ष दिली पाहिजे, तो पक्ष इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे, तर तिकडे शिवेला रावरी आहे, तिकडे संगमनेर आहे. कोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय कोणावर लादत नाही स्वतःला, पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं. कधी कधी 4-4 लोक असतात, 3-3 लोक असतात. तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल. शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं आहे. मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली. जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं समजा आता रावलीमध्ये कर्डिले साहेब आमचे तिथं आहेत, पण तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलं. मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम की कर्डिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे. असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं, तर माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणून तसं करू. आता संगमनेर ए आणि रावडी बी, तर यापैकी प्रायोरिटी कशाला आहे? A+B=C. मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडियासमोर होत नाहीये. बरीचशी चर्चा बंद दारी-आड झालेली आहे. बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात, बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो. ओके.